आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता। राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी 19व्या भारतीय स्वातंत्र्य दिसा निमतान राजभवनार येवकार सुवाळो आयोजीत केल्लो। येवकार सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, राज्यपालांची घरकान्न सुनीला गजपती राजू, येरादारी मंत्री मोविन गुदिनो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक, उदका स्रोत मंत्री सुभाष शिरोडकार, वीज मंत्री रामकृष्ण ढवळीकार, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, आमदार जीत आरोलकार, दोतोर चंद्रकांत शेट्ये, कार्लोस फेरेर, आदले लोकसभा खासदार फ्रांसीस सार्दीन, आदले राज्यसभा खासदार लुइसिन फलेरो, मुखेल सचिव डॉक्टर व्ही कांदवेलू, राज्यपालाचे सचिव अर्जुन मोहन, उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव, दक्षिण गोंय जिल्लोधिकारी इग्ना क्लिटस, गोंय विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, राज्यपालाचे अतिरिक्त सचिव संजीव गांवस देसाय, सरकारी सचिव, अवर सचिव, उद्देगांचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी हेर प्रतिष्ठीत नागरिक हाजीर आशिल्ले। राज्यपालान सगळ्या उपस्थित मानेस्तांक भारतीय स्वातंत्र्य दिसाची परबीं भेटून संवाद साधलो। गोंयांतलो व्हडलो उत्सव चवथ चवथीक तशे 10 दीस उरल्यात। चवथ लागीं पावता तशी गोंयकारांची उमेद वाडपाक लागता। चित्रशाळांतल्या गणपतींच्या मुर्तींचेर मुर्तीकारांचो निमाणो हात फिरूंक लागला। सगळ्यांनी पर्यावरण स्नेही मातयेच्यो मुर्ती पुजेक लावच्यो असो आग्रो सरकार करीत आसा, पूण ताका तेंको म्हणून पर्यावरण मोगी लेगीत जागृतायेच्यो कार्यावळी करूंक लागल्यात। चवथीची माटोळी, गणपती पुजेक लावपाचे मखर, नेवऱ्यो, लाडू आनी हेर साहित्य आदी घराघरांनी तयार करताले, पूण हालीं वर्सांनी ह्या सामानाचे बाजार भरूंक लागल्यात। गोंया भायर आशिल्ले गोंयकार चवथी निमतान गांवघरा येतात। कोकण रेल्वेन अतिरिक्त गाडयांची व्यवस्था सदचे भशेन व्यवस्थीत आखल्या। भारतीय अंतरिक्ष यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज सकाळी नवी दिल्लीत पावले। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता आनी भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन हांणी तांकां विमानतळार येवकार दिलो। तांकां येवकार दिवपाक तांची घरकान्न आनी पुतूय हाजीर आशिल्लीं। शुक्ला 15 जुलैक आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रांतल्यान परतले। आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राक भेट दिवपी ते पयले भारतीय। भारताचे पयले अंतरिक्षयान मिशन गगनयान खातीर वेंचून काडिल्ल्या अंतरिक्ष यात्र्यां मदलो शुभांशु हो एक। फुडल्या वर्साचे अखेर मेरेन ते सुरू जावपाची शक्यताय आसा। म्हापशेच्या श्रीधर काकुलो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय तशेंच गोंय पुलीस सायबर विभाग आनी बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या जोड पालवान नॉकआउट डिजिटल फटवणूक नावाची सायबर फटवणूक जागृताय मोहीम हालींच घडोवन हाडली। ह्या मोहिमेन डिजिटल सेवा वापरप्यांक वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थीक फटवणूक आनी अर्थीक सुरक्षे विशीं मार्गदर्शन केलें। भारतीय रिझर्व्ह बँकेन फाटल्या वर्सा NBFC क्षेत्रा खातीर फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट विशीं मार्गदर्शक तत्वां तयार केल्यात। ताचे प्रमाण ही मोहीम जागृतायेच्या हेतान घडोवन हाडिल्ली। ह्या कार्यावळीन उलयतना गोंयचो सायबर गुन्या पुलीस निरीक्षक विद्यानंद पवार हांणी म्हळें, डिजिटल आनी ऑनलायन फटवणूक करपा फाटल्यान अज्ञान, लोभ आनी भंय ही 3 मुखेल कारणां। दर दिसा हजारांनी लोकांक फटोवन कोट्यांनी रुपया वतात। हो आंकडो वाडत आसा। गुंतवणूक आनी डिजिटल अटक हांचे संबंदीत प्रकरणांचो गोंयांत सगळ्यांत चड त्रास जाला अशें तांणी म्हळें। आनीक एक मुखेल प्रकारचो फटवणूक म्हळ्यार ऑनलायन गेमींग आनी चीनी ॲपां वरवीं फटवणूक अशी माहिती तांणी दिली। ह्या प्रकारची फटवणूक टाळपा खातीर पालकांनी आपल्या भुरग्यांचेर नदर दवरची, भुरग्यांक मोबायल फोन दितना खाशेली जतनाय घेवची अशी सुचोवणी तांणी केली। गिरायकांची अर्थीक सुरक्षा आमकां सगळ्यांत चड म्हत्वाची आसा। सायबर सुरक्षीत रावपा खातीर आमी सतत ऑनलायन आनी ऑफलायन सल्लो दितात अशी सुचोवणी बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी केली। गोंयांत आज आनी फाल्यां उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। ताका लागून ह्या 2 दिसां खातीर पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। 19 ते 21 ऑगस्ट ह्या काळान मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय आसा। ह्या 3 दिसां खातीर येलो अलर्ट जारी केला। सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीन भारताची तानिया हेमंत हाणें बायलांच्या एकोडे गटान जैत मेळयला। काल उत्तर मारियाना जुंव्याचेर जाल्ल्या फायनलींत तानियान जपानच्या कानाय साकायक हारयलें। तानियाचे हे वर्साचे पयले जाल्यार कारकिर्दींतले 4थे आंतरराष्ट्रीय किताब। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.